नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। मी पंढरपूर अधिवक्ता संघाचा सदस्य ॲडव्होकेट शक्तिमान सर्जेराव माने व माझे सहकारी प्रतापसिंग शेळके हे आम्ही कालच्यापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे। याचं कारण म्हणजे 2 तारखेला 7 तारखेला जो DSP म्हणजे दत्तात्रय सुखदेव पाटील ह्या वकिलांवर हल्ला झाला, असा जीवघेणा हल्ला त्यांच्यावर झाला। त्यानंतर नगरचं बघितलं आढाव दाम्पत्यावर तर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। असे सारखे वकिलावर जे होणारे हल्ले आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत। नुसता व्हॉट्सअपवर निषेध करून काम बंद आंदोलन ठेवून काय होणार नाही हे आमच्या लक्षात आलं। काम बंद आंदोलन ह्याच्या आधी पण आम्ही भरपूर वेळा केलं, निवेदनं दिली, तरी पण काय नाही झालं। मग आता काय तर ठोस उपाय याच्यावर करायचा म्हणून मी आणि शेळके साहेबांनी व तसेच माझा जे पंढरपूर बार आहे त्यांनी आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन हे ठरवलं की बाबा आमरण उपोषण करायचं। मग मी आणि शेळके साहेबांनी आमच्या स्वतःच्या बुद्धीला स्मरून हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे थोबडे साहेबांनी आमची मागणी एकच आहे की आमच्यावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत आणि ते हल्ले थांबायचे असेल तर वकील संरक्षण कायदा हा अंमलात आला पाहिजे। आणि आता आमचे जे सोलापूरचे बार काउन्सिलचे सदस्य आहेत थोबडे साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की बाबा मी सुद्धा बार काउन्सिलच्या चेअरमनला कळवलेलं आहे आणि त्यांचा मगाशी मला फोन आलेला आहे की बाबा मी काय पण करून उद्या तुम्हाला भेट देतो आणि मी तुमचा समजूत घालायचा प्रयत्न करतो किंवा आणि मागणी जर मान्य नाही झाली, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही इथून उठणार नाही, अन्नाचं एक कण घेणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातला बार आम्ही बंद करणार आहे। पूर्ण सोलापूर जिल्हा असू द्या, महाराष्ट्र असू द्या, कुठल्याही कोर्टाचं कामकाज चालणार नाही आणि ही प्रयत्न आम्ही थोबडे साहेबांच्या नेतृत्वात करणार आहे अशी मी ग्वाही देतो। आणि कुठल्याही परिस्थितीत मागणी मान्य नाही झाली तर मी इथून हलणार नाही हे पण तुम्हाला सांगतो। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।